बरं मला एक सांगा, त्या दोघीचं लग्न एवढ्याला झाले टोणग्या, कधी लग्न करून द्यायचंय का नाही त्यांचं? लग्नाला तयार तर झालं पाहिजे ना. लग्नाला तयार झाल्या मी मग पाहिजे उद्या ना. लग्न लावून द्यायला तयार आहे त्यांचं. ठेवल्यात इथं माझ्या बोकांडी बसायला इथं. काय काय तुला ताप देतात का काय? मग काय करतात? हा, एक काम काडीचं काम करत नाहीत. बरं नका करा ना, सगळं मी करते, मला माहिती. हा, त्यांना घेत जायचं कामाला मदत त्यांना हा एवढ्या दांडे झालं शिक्षण झालंय तरी काय लग्न नको. लग्नाचं नाव काढलं नाही म्हणजे लग्नच नको काय का नको करू म्हणतात? काय त्यांच्या डोक्यात असं ना आताच नाही करायचं. हा बा आता फार वय निघून गेले की तिथं फार वैतागून टाकले त्यांनी. अहो काही इकडचं तांबे इकडे उचलाय नको म्हणतात. शिकल्यात काही आता काय मी उपकाराला सांगू शिकवल्यात त्यांना का काय कामात तरी माझ्या? कमीत कमी कामात तरी मदत करीत लागा. हा, कामात ऐकत मदत बसू करतात त्या. त्यांना ती पहिल्यापासून सवय लागलेली आहे. ते ठेवल्या दुसऱ्याच्या उरावर बसायला इथं मग करून टाका त्यांचं, टाका भासून त्यांना. त्याला तसं म्हणावंच लागेल. काय म्हणावं लागेल तुमच्या काय पुढच्यात का काय त्या पुढच्या नाही तर मग म्हणायला पण त्याचं काय होतं बहिणीचे ऐकावं लागतं त्यांचं. काय ऐकावं लागतं? लाडात वाढलेले लहानपणापासून कधी कामाची माहिती बरं लाडात वाढवल्या आणि बसवल्या माझ्या डोक्यावर. डोक्यावर फक्त मुताईच्याच राहिल्या तेवढ्या त्या, बाकी काय नाही. डोक्या मुतल्या का पारतोय मग काय करते? काही बोलू दिला का मोकार तोंडाला हिंदी काही बोलायचं मोकार. तोंडाला इंटी काही पण काय बोलायचं. चाललंय भाऊ? काय नाही बसलो होतो गप्पा मारीत. काय म्हणते वहिनी? काय नाही म्हणत आता नाही. कामात मदत बिदत करू लागेल जावा तिला. एकटीच कवर सगळं तू ओढीन काम. अरे आता अभ्यास असतो काही मग काय आता झालं ना कवर शिकत आला का महापारण तू एवढ्याला काम टोणग्या मन कामवडला ना. सांभाळायच्या. तिला लय जड झालं काय सांभाळायला? तुला जड झालं का? नाही नाही जड नाही झालं पण थोडंफार लागायचं कामात मदत करू. आता काय काम असतं हिला असं एवढं? काय बाहेर जाते का कामाला? घरच नाही घरचंच आहे हा, मग घरचंच करू लागायचं ना थोडंफार. गुन्हे भांडे वगैरे करू लागत जायचं तुम्ही. म्हणजे तू जुने भांडेवाले ठेव म्हणजे तसं करायचं आम्ही. अरे बाबा आता घर तुम्ही चालेल म्हणलं घरचं काम लग्न करायचं म्हणलं लग्न नको म्हणता तुम्ही आता. आता लग्न नको म्हणलं आमच्या आता नीट नाटकाचं नवरदेव पाचशे का नाही तू? नवरदेव पार तुम्ही मानता तसं पण तुम्ही लग्न नकोच म्हणतात म्हणलं नवरदेव पागायचीच कशी. तुला जड झालो आता आई बापा मेल्यापासून आम्ही सांभाळायला काय आई हा, बापा जड नाही झालो पण काम करा ना. आता करून टाका ना लग्न. कर राहता इथं. समोर कशी चुरू चुरू बोलते. आणि तुझ्या पाठीमागं किती त्रास देत असं आम्हाला. मी त्रास देते का? आता ती त्रास देऊ लागा तुम्ही एवढ्या दोघी आपाट तिला नाही, तुला मुंडकं तिथं दाबून सांगितलं मारता ना लागलं. तिचं. बहिणीचं काही नाही तुला. अरे बहिणी नाही तसं नाही मी तिला नाव नाही ठेवी तुम्हाला नाही ठेवी जरा थोडं तिला मदत करीत जा आता स्वयंपाकात. काय भाऊ तिला मदत करायची? तिला का तेवढं काम काय जड झालं का? अरे लागा ऐकत जेवायला तुम्ही जेवल्यावर बांधलं पुढे सरकून नाही ठेवी. तुला बहिणीपेक्षा बायको प्यार झाली म्हणायची आता. मला आता आपण तिला आता आपण तुम्ही लग्न नको म्हणतात काहीच नको म्हणतात. नाही खरंय तुझं. तुला बहिणींचं खरं वाटत नाही. बहिणींचं काही घेणं देणं नाही. तुला सगळ्यापेक्षा जास्त आता बायको. काय तुम्हाला माझ्यापेक्षा जीव तुम्हाला जास्त लावलाय आणि लावतोय पण. तुमच्या आहे ना एकीकडून बहीण एकीकडून बायको तुमच्यात झालं मारान चिपुटी करून टाकली तुम्ही माई. आता तिथं कधी मध्येच असली मी तिथं आहे. ती आता कधी सुट्ट्या असल्या तर ती घरी. पण ते नको झालं तुम्हाला आता. आता ते काय करायचं आम्ही दोघी बहिणींनी? मी म्हणतोय तुम्ही लग्न करा आणि नवरदेव बघू तुम्हाला करून पण टाकू. काय एवढं लग्नाची लगेच तुला गडबड झाली मला ते म्हणायचं. अरे मग काय म्हातारी झालं लग्न करते का पार. बरं बघ तूच तुझ्या याने जरा व्यवस्थित नवरदेव बघ मग बघू आम्ही लग्नाचं. बघा सध्या तुम्ही काय जा. अजून विचार नाहीये. अजून विचारच नाही मग कधी विचार करता 4-10 वर्षांनी. 4-10 वर्षांनी नाही बघू. मला गाडी तर मग करताना विचार. आता बाई हिला एवढा लयच हिला तर लयच त्रास आहे आमचा. तरी पण हिला किती जीव लावत होता. अशा कोणी नंदा कुठं होणार पण नाही लय जीव लावतात. हा. फार फुलातच सांभाळतात मला. उगाच एवढी नट्टापट्टा करून राहते का रोजच्या रोज? नटाफटा करून राहते मी तुला माझ्या त्रास दिला जीवावर असता असते. तर तू सुकलेली असती. तू आहे का जरा बी कोमजलेली सुकलेली टवटवीत दिसती चांगली. सांगता का आता? हा मग आता काय तूच विचार ती कर. समजली त्रास नाही. दिलेली बाया जाऊन बघितलं कुठं गावात असन भाऊजाई कशी असते हिच्याकडे बघ. हिला त्रास मग दिला काम असता. करायला काय गोळा उठला का? बघ बघ कशी बोलत ही. ए यार माझ्या घरी नको तसं बोलू लागा. मग तुझ्या देखता एवढं बोलत म्हणले होते पाठीमाग हा. कशी करीत असन. नाही पण तुम्ही आता काम करू लागत जा तिला बघू आपण लग्न बी करू तुमचे. पण आता शिक्षण झालंय तुमचं सगळं झालं दोघींचं बी झालंय शिक्षण. आम्ही नाही म्हणतच नाही बाबा पण तुला जड झालो तर आम्ही जाऊन अरे जडच नाही थांब थांब इकडे ये. जड नाही झालं जड नाही झालं बाबा बघ हे जास्त आहे आता. अशी ही दुसरी आली येतात. बाबा. अशी ती गेली दिसती नाही येतात, आली. बाकी काही नाही. बघ ती कशी बोलत असं बोललं पण त्याला हे होते. काय बोलले त्यांना हे होते. डोक्याला माझ्या डोक्याला शिनी दादा हा मोठी ताई का बरं रडत गेली? रडत गेली का बारा. हा. तिला काय बाबा तिला म्हणलं लग्न करायचं लग्न म्हणलं की रडत. तू तर येऊन जाऊन येणार नुसतं तिच्या लग्नाचाच विषय काढतो. अरे मग ती कधी काय म्हातारी झालं लग्न करायचं वय किती झालं तिचं. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते ऐक ना, हा. आमचं आहे ना आमची ट्रिप जाणार आहे गोव्याला. हा. तर मला ना थोडे पैसे लागत होते. द्या खालची पैसे. कुंडी आहे का ही काय काढू मी आता.
अरे दादा असं तुम्हाला पैसे म्हणतो. पुरवता जाम झालो मी ते बायकोला एक साडी आणताय ना ती मध्ये बहिणीला सगळं काय करतात ते बहिणीला काय साडी करते बहिणताय आणता ना येईल ना? आणि ही साडी तर नवीनच दिसते की अरे वहिनीची. तुमचीच गाडी दिदी आता तुम्हाला मी आणलं ना? मी नवीन साडी साडी थांबतो मी मी जर साडी साड्या आणते का? मी आणलं समजा साड्या आणल्या आधी कोण वापरतो तिला घालून देतात का तुम्ही आता घातली असेल ताईनी काय बरं आणायला आपली तेवढी परिस्थिती नाही मी आणताना एखाद दोन आणतोय जाऊ दे ना, मी काय सांगतोय तुला, आम्ही मित्रमैत्रिणी फिरायला जाणार आहे गोव्याला. हा. तर मला थोडेफार पैसे लागत होते. थोडेफार तरी किती आता गोव्याला जायचंय म्हटल्यावर तू बघ ना, 20,000 रुपये तर सहज लागते 20 एका दिवसाला 10,000 रुपये खर्च होतोय. 50,000 लागतायत मला 5 दिवस जाणार आहे. द्या बघू तुम्ही वावराला गिराक बघू द्या ना, सगळं द्या. तसं सुरुवातच तुझ्या करा जवळ फार पैसेच नाहीये अरे कशाच काय राहिलं डोंबलं नाही राहिलं माझ्याकडे तेवढंच राहिलं होतं आता अरे ऐकायचं. कुठून येणार माझ्याकडे पैसे तेवढंच राहिलं होतं आता गोव्याला जायचं राहिलं होतं तुझं. बाकी सगळीकडे फिरून आली. जाऊ दे, गोव्याला बिळायला नको गोव्याला नको अजून तर भरपूर फिरायचंय मला. अरे लोक नाव ठेवायला लागला का मला मग एवढा मोठा टोनगे मला टोनगे काय बहिणी घरी माहिती, घरात तू ठेवला काही लग्न पण करेल कर, मला 50,000 रुपये पाहिजे, मला जायचंय. आमचं सगळं बुक बिक सगळं झालेलं आहे, तिकीट मला पैसे बिसे काय नाहीत तिला सांगा. गोव्याला बिळायला काय नको जाऊ अजिबात ऐक पैसे ते नाही. बापाचं घर आहे, तुझ्या तू नाही बापाचं असू दे बोलायचं. तुझ्या बापाचं असू दे पण पैसे बिसे काहीच नाहीत. मग माझ्या बापाचं असू दे, मग तुझं काय बोलायचं संबंध आहे मला? बोलायचं बाप तर गेला ना मेला ना वरती गेला ना. पण तरी माझ्या नाही येत बापाचं पैसे. घर आहे, तुझा काय बोलायचा अधिकार नाही मला. मी लहान आहे सगळ्यात. अरे, त्यांनी पहिल्यापासून लहान आहे, मला लहान आहे. असंच अडवलेलं आहे. कवर लहान. तुला माहित नाही का? असं भांडू नका गोव्याला राहून दे या वर्षी पुढल्या नाही वर्षी नाही, जाऊ झालंय सगळं आमचं फिक्स, मला जायचंय गोव्याला. लग्नाचं बघून दे लग्न करा मग लग्न झालं नवऱ्याला घेऊन जा कोणाला गोव्याला लग्न करायचंय? तुला मला कुठं लग्न करायचंय मला कवर तसंच राहते आता एवढ्या लवकर? माझ्या डोक्यात हे दोन दिवस सगळं पहिलं ताईचं, पहिलं नाही, ती पण तसं लगेच नाही तिचं पण, ती पण ती अयो. शिकते अजून, मी पण अरे मारता का शिकते. मला मला काही माहित नाही. हे बघ, मी तुला सांगते, कुठूनही कर अहो, काही द्या ना कर. त्यांचे लग्न मला करून 50,000 दोघीचं पण. रुपये लागतायत, मला दहा काही वेळा एकाच सांगितलं नाही. मला. मांडवात दोघीचे लग्न करणार आहे. संगत ती हा, एकाच मांडवात दोघींचं वाटोळं करायचंय तुला. वाटवळ लग्न केलं मी केलं म्हणजे वाटवळ झालं का माझं पैसे पैसे दे ना. एक काम करायला नको अरे म्हणते आणि पैसे द्या. तुमच्या माई बायको निघून जायची पाय आली पार नाही जात ती कुठंच. हा नाही जात ती कुठंच. ह्यांना तिला माहिती. माहितीये ना. ती आता किती केवढ्या पिशी भरून निघाली बरं तर कधी पाया निघाली? पडून थांबली ते तिला असं वाटतं आम्ही तसं नाटक केल्यावर आम्ही जाऊ, म्हणून तिने ते नाटक केलेलं आहे, बाकी काही नाही. असं केलं काय ती हा, तसंच आहे ते. आणि त्यांना वाटत असेल तसं तसं. आईला हे अवघड आता आहे बघ, तुमचं. खरंच मला जाते. काही माहित नाही, मला जास्त काही बोलायचं नाही. तू कुठूनही 50,000 रुपये आण आणि मला दे. मला पैसे आता मी दे. देऊनच देणार नाहीयेत. फिरायला अरे, जायचं पैसे नाहीये. नाही नाही दे. जायचं फिरायला. आणि एवढं तुझं काय 50 संबंध? नाही ना पण जायचं. नाही ना मग जा तुझं कुठून काय आण ऐकून? आण काम करून आणून भर 50,000. तू कोण मला सांगणारी काम करण आण? अरे पण माझ्यावर मोकार कर्ज झालंय तुम्ही मला शिक्षण काय माहित त्याला नाही पैसे दादा. हे लागले. बघ, मी तुला तुझ्याशी बोलते, मी काय कोणाला दुसरं पैसे मागत नाही. तू मोठा भाऊ आहे, तुझं कर्तव्य आहे मला देणं पैसे. मला माहित नाही, तू काही कर. कोणाला मला मागत 50,000 नाही ना? रुपये पाहिजे पाहिजे. ती काय म्हणून गेली मी तुला मागते मी काही दुसरं कोणाला मागत नाही. मग काय ती मलाच म्हणणार तुमच्या काय बहिणींच्या डोक्यात मला मार- राहायचंच नाही इथं. परवा इथं पण माझं- गेले मी. अरे तुझं काय तुमचा माझं संसार डोकं करू बंद करू पाडलं त्यांचं यांनी करू करू त्यांनी माझं डोकं बंद बघा पाडलं तुमचं तुम्ही. आईला अवघडच काम झालंय भाई लय बेकारी झाली काय करावं या पोरींला लग्न नको पैसे तरी कोण आणायचे यांना खर्च करू करूच जाम झालोय मी इथं मला अजून पोरं सुरू यांच्यामुळे मला पोरं सुरू व्हायना यांच्यामुळे मला सुद्धा बायको संग भेटायला टाइम भेटत नाही आणि यांना 50,000 रुपये द्यायची काय करत बसली तू काय नाही, बघते मोबाईल. मोबाईल बघ दे. काम बिम करावा काय करावा रुसूनच बघ तू जेवली बी नाही वाटते तू जायचंच ना गोव्याला जायचंय मला. मी म्हणले ती कुठे होते. गेली ती वहिनी कुठे गेली मला काय माहिती आता, मी काय वहिनी कुठं गेली एक काम काय कर. गेली गप- लक्षात देऊन. दर गपचिप धरी पैसे तिला काय सांगू नको कळून नको देऊ काय मी पैसे दिलेत म्हणून 50 आहेत ना हा अख्खे? 50 आहेत आखी मोजून घे. चालेल. पडलं थांब नाही तो जरा. म्हणलं हा चालेल. हा आणि जा आता ही नको करू लई काय हा, चालतंय. ही कुठे गेली तू ताईडी कुठे गेली तो आली बा. दिले तुला पैसे? मग मला पण दे ना, मला पण जरा शॉपिंग आता तुला कुठे जायची जायचं नाही, मला पण जरा ड्रेस साड्या घ्यायच्या. ड्रेस आणि साड्या घ्यायला तशा जायची बी तुझी बायकोला साड्या कमी पडल्यात, मग आम्ही थोडे दिवस घालू घालीन ती नंतर. नाही ती तशीच झालं आता ती झाली मोल करीन आणि तुम्ही झालात मालकीन कुठं मोल करीन? एवढ्या बारी बारी साड्या तर देतोय तिला, आणि काय आता? मोल करीनीचं आणि मालकीनीचं कसं काय? तुला किती लागतात मला 50. होय एवढे नाहीत पैसे माझ्याकडे थोडे राहिले तिला दिले आता 50 तिला जायची जाऊ दे म्हणजे तिला फिरायला 50 देऊ. जाऊ दे ती बारकी आहे, जाऊ दे पण तिला काही कळून नको देऊ काय तिला कशाला काय जर करू? ही ना असं दे ना 15-20 अख्खे हजार. तिला आता. हा. अरे मला थोडी भराव द्याला खर्चायला
तुझ्याकडं काय पार पैसेच नाही का पार एवढं लगेच पार हे नाही नाही झालं नाही का? नाही झाडाचे तोडाचे मला जाऊन ना वावरात असं गेलं का झाड हलणार पता पता पडतात फक्त गोळा करून घेऊन मी यायचे. काय म्हणते माहिती का खरंच आहे ना असेल तर बघ बरं एखादं झाड लाव ना हा हा म्हणजे हा, कमीच लावतो. पडायची नाही आपल्याला हा, तुझ्या तुम्ही- बायकोला द्यायला होते मग. हा तिला द्यायला आहे माझ्याकडे आता एवढं उमलं. आहे ना हा चल जाऊ दे. चल चल येऊ का मी हा हा जा दर मोबाईल घेऊन जा तू हा. दे राहील इथंच आईला यांनी एक वायताग आणलाय बा फार नको नको करून टाकले ते पैसे पैसे कुठून पैसे द्यावा त्यांना त्याला होते तेवढी म्हणलं राहत्यान पैसे ही घेऊ काय करत होती कुठे गेली दिले का पैसे मी कुठे जाणार पैसे आहे दिले कोणाला मसनात गेले होते नाही दिले पैसे त्याला नाही दिले का कुठे दिले तेव्हा मी पाहिले नाही का नाही पैसे काय दिले त्याला तिला दिले समजलं. 50,000 तिला किती दिले अरे नाही दिले पैसे कुठे दिले पैसे म्हणजे मी वेडी का मी पाहिलं नाही का कुठून पाहिलं तेव्हा काय माणूस आहे किती खोटं बोलावा नाही दिले मी आता कुठे खोटं बोलू राहिले तुम्ही अरे कुठे पैसे नाही दिले घ्या ना त्याला माझी शपथ म्हणा पैसे दिले नाही घ्या ना माझी शपथ शपथ घ्यायचं काय आलाय या दिवशी घ्या ना माझी शपथ म्हणा मी पैसे दिले नाही शपथीच काय विषय आलाय नाही दिले पैसे म्हणतो दिले मी. ना? माझा विश्वास आहे ना तुला आता तर विश्वासच राहिला नाही बरं बाबा दिले तर काय करते मग नाही देऊ आपण कशाला द्यायचे तुम्हाला माहिती ना बरं जाऊ दे हा? मग दिले ना, जाते ना आता परत त्याला पोरांच्या म्हणलं, पोरांची फी भरायची तिकडे पैसे देणार तुम्ही किती दिवस झालं हा दे, बहिणींना बरोबर. फिरायसाठी 50-50 हजार रुपये देऊ राहिले तुम्ही जाऊ दे देऊ त्यांची बरू की. आणि ती कशी टोचून बोलत होती जाऊ दे बोलू दे काय नाही फरक पडत करून या, लग्न करायला तयार नवीन झालं. साड्या घेते आणि मग बहिणीला होत्यांना घालायला फिरायला गेली ना फिरून आली ना मग म्हणले लगेच लग्न करतो आम्ही झाल्या तयार लागणार बी लग्नाला तयार लग्न होत्या झाले त्या. म्हणजे मग काय माहिती विषय मला नाही. त्या पण पैसे द्यायची काहीच गरज नव्हती मी सांगितलं होतं देऊ नका त्या म्हणून. ती रुसूनच म्हटली अरे तुला ती एवढं बसली होती, बसू द्या ना रुसून मग काय कुठं जाणार होती काय खाल्लंच असतं ना आज नसतं आता नसतं खाल्लं संध्याकाळी खाल्लं असतं बरं, जाऊ दे चल मरू दे पण तू नको डोक्याची मंडई करू त्यांनी एक तर मला नको नको केलं यार तू त्यातून तू लोक खाते आणखी आईला हिला फोन तरी लावणं गरजेचं आहे नाही तर का मोकारा अशाला लावलं ही बी काही कळा ना बरं बघत होतं खरं इथं म्हणली प्लॉट घेईन दुनिया घेईन मी पैसे भावाकडून घेतीन दुनियाकडून घेतीन पण एक फोन लावून बघतो हॅलो हॅलो अरे कुठे आहे? घरी आहे, बोला ना. अरे काय बोला ना काय करते घरी काय आता बसले काय अरे करणार काय तुम्ही? एवढ्या तू भेटाय सुद्धा यायना कुठं काठ व्हायना काय व्हायना का निवळच अशाला लावलंय तू तसं काही नाहीये आता भेटा गाठीच तुम्हाला सांगितलेलं आहे माझा भाऊ इज्जतदार हे मग त्यांनी जर हे केलं तर पुढे लग्नाच्या गोष्टी होणार. अरे पण लांब यायचं मग काय लांब यायचं म्हणजे मला बोलवायचं नाही याला अहो जरा त्याला त्याच्यासोबत बोलते मी आता त्याला सांगितलंय आम्ही लग्न करतोच म्हणून मग सांगता येईल तुमचं नाव हाय बाबा माझ्या ओळखीचं बघ तू तिथं. मग तिला असं म्हणशील काय नवर देऊ हा मग सांगितलं ना त्याला म्हणलं आम्ही लग्न बोलणं झालेलं आहे का हो ते मला बोलला तू कधी लग्न करणार आहे तर म्हणलं हा बघ तू मुलगा करते मी लग्न. अरे मग ते तू म्हणली होती ना आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे हा घेतलाय प्लॉट घेतला का फ्लॅट घेतला? हा ते फ्लॅट मला का एवढे येते तुला माहिती नाही मग साहेब झालोय पण मी ना काय होतंय ते आपली गावाकडे नवीन गेलेला माणूस आहे ना रे बरं ते जाऊ द्या मग कसा बसला काय झालं पुढं? अरे ते लय लांब बसलाय हम्म. पण एक काम कर आपल्याला जरा पैसे कमी पडलेत ना किती? पैसे जास्त नाही एकदा 2-1 लाख रुपये कमी पडलेत अहो मी तुम्हाला म्हणलं ना नंतर पगारातून मी ते कट करीन हप्ते मग आताच पुढे त्याचं काय? अरे पण ते आता 12 वर्ष लागत आहेत ना अहो पण ते लग्नानंतरचा प्रश्न आहे ना. अरे म्हणजे लग्न झाले तर जमा धर की गडीभर कस काय जमा धरायचं इथं भाऊ आम्हाला दिन घराच्या बाहेर काढून अरे बघ मागून तर बघ काय मागून बघा तर एक तर भाऊ जे मरणाची रोज सकाळ संध्याकाळ भांडते आम्हाला. ए बाई तू काय निवळा आशाला लावून जीवाची दशा चालवली का काय मला ही बी समजा ना अहो तुम्हाला तर माहिती इथं काय मीच एकटी आहे का माझी बहीण पण आहे इथं काय चाललंय आमच्या घरात आणि तुम्ही काय सांगताय? आता मी केव्हा बघाय आलोय तुमच्या घरात काय चाललंय तुम्हाला तर माहिती आहे ना का गावाच्या बाहेरचे आहेत तुम्ही. अरे मस्त खरं आहे पण काय होते मग आता तू म्हणली मी घेते भावाकडून कस तरी तसे काय थोडंफार घ्यायला ऍडजस्ट केलंय का नाही तू थोडंफार म्हणजे 5-50 होते 2 लाखापर्यंत आताच नाही होणार. ते बरं जाऊ दे मग 5-50 का व्हायना कर मी बघतो एखाद्या जोडीदाराकडून बर बर चालेल 50,000 हा. मागून बघते मी भाऊला. पण ती लागणच बघ बरं का तेवढं हा हा सांगितले भाऊला. नाही तर इकडे माया ती घेतलेला जायचा आणि सगळाच उद्योग व्हायचा बर बर चालेल असं नको करू ठेवू का? हा हा आईला आता ही देती का नाही देती काय भानगडी कोणाच ठाऊ का फसशी ती नाही फसवणार नाही बरं का तशी विश्वासू ती तिने बोलावलं किती वेळ झालं इथं माग इथं कोण बघायचं बी आली का नाही काय ना. हॅलो
हॅलो, बोल ना. अरे चल ना लवकर, किती वेळ थांबू मी इथं. आलाय का घरामाग? मग तुला मला बघितलं म्हणजे झालं का विषय. बरं थांब जरा, थांब, आलेच. ये लवकर ये. पोर गेले डोक्याला ताप करते. कोण बघत आहे का नाही. आली का, किती वेळ जाऊन थांबायचं बरं इथं. किती वेळ म्हणजे पर्स मध्ये घ्यायला मला वेळ नको का थोडासा जरा? पटकन. दर. काय सांगितलं बरं. सांगितलं म्हणलं. एवढंच पैसे काय. अरे 50,000 आहेत ते बाबा. बंडल आहे, अख्खा बंडल फोडला नाही दादाने, अख्खा तसंच दिलाय. ते काय पण तुझ्यासाठी काय काय खोटं बोलावं जाऊ दे लागतंय ना, मला. मी तुझ्यासाठीच करतोय ना, आपल्यासाठीच करतोय ना. मी करतोय ना आपल्यासाठी. गाडी बुक केलेली, हा. त्यासाठी पैसे लागत होते थोडे. मला माझं परत- पेमेंट होणार आहे ना आता परवा दिवशी. हम्म, मग ते परत रिटर्न देईन मी, तसं काय नाही. नक्की. हा, त्यांना सांग तसं. मी आपल्याला नाही काय तसं त्यांचं- सांगितलं. मी असं सांगितलं मी गोव्याला चालले एक मित्र मैत्रिणींबरोबर नंबर कार्यक्रम. फिरायला, म्हणजे परत रिटर्न द्यावे लागणार नाही. द्यायचीच गरज नाही, हा. ते तुझेच म्हणून समज आपण. आणि ते माझ्या नावावर टाकायचे बरं का नंतर तुझं पेमेंट आल्यावर. मी तुझा आणि तू माझी, आणि ती पेमेंट आपलं सगळं आहे ना. म्हणूनच मग मी तुझी आहे ना, मग माझ्या नावावर पेमेंट नाही टाकणार का तू? तुझ्याच नाव पेमेंट टाकतो. हा, मग ते आणि बँकेत माझ्या नावावर टाकायचे. एवढ्या 8 दिवसात आहे ना, बोलणी करून घेऊ. आता काय थांबायचं नाही, चालेल आहे का नाही. जाऊ का मी? चालेल. बरं चल. मला ती कोण वहिनी आहे ना, काय माहिती का, सारखं तिचं आहे ना कुठं जाऊ दे. असं तसं ती बाहेर गेलेली आहे म्हणा आज. काही टेन्शन नाहीये. चल हा, येते मी. हा, ठीक आहे. जा सावकाश. झालं का? मनाची समाधान झाली? आता काय हा? झालं. पैसे देऊन झालं का? अजून असतील तर द्या ना, आता काय राहिलंय द्या ना, माझ्या वाटायला द्या. आई तेवढं दिले, सगळे होते तेवढे पैसेच नाही दादा माझ्या, नाही का पैसे? संपले. द्या ना बहिणीला. मला नाही लागत. बहिणीला द्या. तुला लागत असले कमी पडले असतील बहिणीला द्या. आता त्याचं मूस काढ फोडीन ना आता मागे द्या ना. अहो तिला गोव्याला जायचंय, तिला कुठं कशाला लागत मग आहे? दिलेत ना ते एकदा. अजून द्या. अजून घरात द्या काय ना. ठेवलेले ते पण द्या. नाही नाही आपल्याला हा? बस द्या तेवढेच ना. लय. दिले तेवढेच लय हा? झाले. दिले तेवढेच लय लाज झाले. वाटायला पाहिजे. होय दिले ना. तेवढे लय झाले. हे असे वाटायला दिलेत काय? हा? हा? कोण येऊ बघा ना, 50,000 दिलेत त्याला ते. तिथं पाहिले हा मग आणि तू कोण आहे दुसरा. आणि पैसे त्याला दिले. मी काय सांगते तुम्हाला, अयो या असं कुठं नाही. अरे मग याच्यामुळे जे लग्न करायचं नाही म्हणतात आणि काय येतं. यांचं लपडाय वाटतं. मग असंच असणार. पैसे दिले याचा अर्थ काही नाही. घेतली होती सांगितलं होतं मी देऊ नका म्हणून, मला माहित होतं ना. बघत मी त्याच्याकडे. फिरायला जाणार आहे, बरोबर. दुनिया जाणार आहे, गोव्याला जायचं हिला. कुठे असे गेली ती? वाटायला मला काय माहित कुठे गेली. बरं येईनच ना घरी आल्यावर बघू ना. बघतो मी तिच्याकडे काय करायचं ते. पण सांगितलं होतं देऊ नका म्हणून. ऐकत जावं कधीतरी, एवढं तरी माणसाचं ऐकत जाणार. अरे पण आता जाऊ दे म्हणलं बा. पूर्वी हा. बसली रुसून. अजून पण किती सायलेंट मध्ये घेतोय बाबा. मग आता काय हा, करू. काहीच वाटत नाही. एवढे पैसे 50,000 आपल्या दाखवतो ना लोकांच्या तिला. माड्यावर घालायचे. हा? हा, दाखवतो तरी अजून शांतच बसले तर घ्या ना, आवाज द्या ना तिला. आपण काय घरात आहे का ती. मग कुठे कुठे गेलेली बाहेर गेलेली आली ती? आली काय पायल. इकून आली नव्हती घरात ती. तुला माहित तरी असतं का. इकडे इकडे बंद कर. जा, माझ्या बंद झाली. तिकडून जा. इकडे इकडे नीट, शिस्तीत, शिस्तीत. शिस्तीत जरा. तिकडून जा. इकडे, इथं नको इकडे, माझ्यापाशी इकडे. बसू. हात लावा. तिथे लायकी नाही माझ्यापाशी खाली बस. बसायची. काय माझी लायकी काढणारी तू कोण आहे? तू कोण म्हणजे? शांत बस. एक काय? शब्द नाही बोलायचा. एवढं काय झालंय तुला ओरडायला? हा? तुला गोळा जायचं ना. मग काय लगेच बॅग भरून निघायचं का? ते पैसे कुठे दिले. आहेत ते भरले दाखव. तिथं. कुठे भरलेत. एवढे भरायला लागतील का पैसे. गोवा असं काय काय दुबईला जायचं काय. कुठं भरले? तसं नाही, मी, कुठं भरले? देऊन ठेवलेले ते मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे मैत्रिणीकडे दिले. आंब्याच्या झाडाखाली. कोणत्या मैत्रिणीकडे. कुठल्या आंब्याचं झाड? कुठलं तुला माहित नाही का? आंब्याच्या झाडाखाली दिले नाही. दिले खरं नाही सांग आता पैसे? गुढी तू खरं सांग. मैत्रिणीकडे दिले ना खरं सांग. आंब्याच्या झाडाखाली. लय फटकीन मग मी. काय म्हणती वहिनी तू? काय म्हणते म्हणजे? पैसे कोणाला दिले तू? तू पैसे कोणाला दिले ते सांग. ते मी म्हणलं ना तिकडे मैत्रिणीला दिले म्हणून. खरं बोल तू. आता माझ्याकडे बोल. आहे ना मैत्रिणीचा फोटो. खरं नाही. मैत्रिणीला तू जमदी. मग कोण आहे? मीच आहे. तू कोण आहे. मग ते मी तुला म्हणलं ना मित्र मैत्रीण जाणार आता आहे. म्हणली मैत्रिणीला मैत्रिणीला. दिलेलं बोलली तू. खरं बोल. मित्र खरं मैत्रीण. बोल. खरं बोल ओळखलं फटक्यात पाडीन मी. खरं सांग. हा खरं बरं सांग. बरं ऐक ती ऐक, गाडीवर ऐक, ऐक. गाडीवर गेलती बसून. ए तू तिखट मीठ मिरची हा, नको मला लावू. माहिती आहे गप. तुझी पाहिलं ती सांगते ना. हा, बरं हा. ऐक दादा तुला मी आता खरं सांगते. माझा अफेअर त्याच्याकडे. हा, घ्या. लाज वाटते तुला सांगायला होय.
अपेरे आता लाज काय वाटायची, स्वतःच माग लागतो लग्न कर म्हणून सांगितलं. लग्न कर म्हणून सांग. ही लायकी तुमची. आणि अपेरे सांगते विचार मग त्याच्यात काय अख्ख्या जग दुनियेत काय माझ्या एकटीचं लाज वाटते का? तिला लग्न सांगायला. कर म्हणतो, हो ना, रोग आला तुला आणि आता इकडे लपडे खरी हिंडती हा लपडी कुठे, खरोखर प्रेम आहे, विचारून घे, फोन कर त्याला, वाटलंच तर बोलून घे. म्हणून पैसे देते काय तू त्याला अरे थोडा अरे पण- प्रॉब्लेम आहे दादा त्याचा. म्हणून घ्या. मी समाज ह्याच्यावर काय करते पार मी तर फार मरायला लागलो ना पण पैसे मग देऊ देणार आहे परत रिटर्न, खरंच देणार आहे, तू फोन लावून मला दे. गोळाला चालली इकडे लागतात पैसे तिकडे मग लागतात आता तू खोटं आणि गेलो बोलत आणि पैसे आहे. काढ म्हणली मी. नाही, नाही, नाक तू काय? काय बोलू नको, मी गा- बोलते जा ना. बस. तिला तू काय मला बोलू नको, शेवटचं तू काय बोलायचं बोलू तिला. नको. इतके दिवस ऐकून गेलं सहन केलं मी बास लय दिवस लय बोलल्या तुम्ही 50,000 घालायचे दुसऱ्याच्या माळ्यावर आणि तू काय बोलू नको. हा लग्न तर लग्न करीना. तू फोन इथं लावते बसली पोराला, माझ्या विचार- बोकांडी लाव बसली. माझ्या आणि नंबर आहे बांधली. काय? धर, लाव मी देते लावून. हा. घे ना, बोल तूच ना. बोल ना बोल का इकडे हॅलो, बोल ना. ऐक ना, ये ना घरी पांडू, जरा थोडस प्रॉब्लेम घरी? झालंय. हा ये. तर कसं काही होती मी सांगितलं 8 दिवसांनी आपण ये ना, दादानी बोलवलंय. मार खायला होती काय मार? नाही मारणार, ये. बरोबर का? अरे नाही मारणार, मी आहे ना. मी असताना कोण नाही काय करणार तुला, ये. हा, येतो. हम्म, येतो म्हणला ना हम्म. आणि ती दुसरी झिपरी कुठे गेली ती नाही मारणार. तुला नाही माहित ना गेली असेल ती पण असं गाव कळपायला. दुसरं यायचं काय ह्याला घरातच पैसे असेल ती, घेऊन. तुला ए, वैयक्तिक गप नको नावच सांगू. ठेवायला लागतात अरे आम्हाला. शॉपिंग बघू ती शॉपिंग काय आणली तिने शॉपिंग करून बोल तिला बोल तिच्याकडे बघू तुझ्याकडे बघतो ताई ती घरातच असणार आहे, मला माहिती. ती नाही कधी कुठं जात. सारे हिंडफिरा ताई. झाल्यात. ह्यांना वळणं राहिलेत का? ते काय घरातच आहे. वहिनीला आहे ना नुसती आपल्याला आहे ना फक्त नावं ठेवायची असतात. म्हणती गेली असेल गाव कोळपायला ती. तिला चाड्या लावायला कमी नसते तिच्याकडे. हम्म. हा तेवढंच काम आहे तिला ना हो, झालं काय ते सांग नको आता. तू शॉपिंगला गेली तिला अजून पुढे गेले जायचंय, जायचं ना मग? पैसे कुठे आहेत तुझ्याकडे घरात ठेवले. दे मला लागते मला लागतात पैसे दे बरं देते ना, तू कमी एवढं गरम लागतात मला म्हणून लगेच दे मला लागू राहिलेत. तुला कशाला तुला हा, तिला तुला उद्या देईन तुला मी तिला द्यायच्यात मला उद्या देईन तुला मी. अरे एका मैत्रिणीची गरज होती तिला हम्म. दे. मैत्रिणी गरज होती घ्या. अरे मग तिला जर अर्जंट लागत होती तर म्हणलं मग नंतर शॉपिंग करता येईल, 1-2 दिवस लेट होईल. मैत्रिणी दिली मित्राला दिली एखाद्या मित्राला काय आता हिने केला उद्योग ह्यो. हा अरे नाक कापलं मला आज तू नक्काच काय कापू इथे 4 लोक काय म्हणतात एवढ्या आम्ही राहिलो ते पेलो कोण नाव ठेवतंय का कस काय असं? सारं अख्खं गाव नावं ठेवीत. मला तर हे 50 तर जाऊ दे पण अजूनही पण 2 लाख रुपये लागतात. 2 रुपये सुद्धा देणार नाही तुला हा? तू पैसे देत नाही कुठे देऊ आणि सगळे उसाचे पेमेंट आणि पेमेंट काय करतो तू? अरे तुमच्या तोडले सगळे पैसे म्हणजे तू आम्हाला वर्षातून एकदा 50-50 हजार मग? देशील आणि- हा नाही आता तर पहिल्यांदा मागितले 50,000. मी कधी मागितले? अरे 2-2 आणि 2.5 लाख रुपये तुमची फी आहे एकेकीची अरे वर्षाला. लाखाचं मेकअप सामान का तुमचं एकदा भरायचं. वर्षातून एकदा. आणि पीक काय रोजच निघत आहे काय 2-2 लाखाचं? आणि तू 4-5 लाखाचे दागिने घालून हिंडत ती त्याचं काय? हा आहेत ना बघ ना किती 4-5 लाखाचे आहेत आता केलेत माझ्या आई बापांनी दिलेले आहेत. का हा. तुमच्या भावाचं एक पण नाही ह्याच्यामध्ये? ते आई बाप. हा, तू तर बोलूच नको. पैसेवाले ते. इथं भाऊ त्या दिवशी गेला गंठन करून घेऊन आला मग आम्ही नाही म्हणत तिला नको करू एवढे मोठाले झुमके घाली कधी केलं? कधी गेलो मी कधी घेऊन गेलो तिला आता तू त्या दिवशी जे गंठन करून आणलं आणि तुला वाटतं यांना काही माहितीच राहत नाही तेच की. आणि वरून सांगा ते तिला आई बाबा कोण आणलं म्हणजे तू बी किती पुढचा आहे. हा, ती काम करीती मान एखादं जाणार नाही का तिच्याकडून नाही मला नको, ह्यांनाच करा दोघीला. आम्हाला दिलेलं नाही नाही त्रास नाही, होतो. मग काय वहिनीचा अधिकार आहे, आमचा नाही का? लय किटकिट करतो भाऊ तू तिच्या नादाने आम्हाला हा सारखं किटकिट करतो सारखं बोलत राहतो. हा जसं आम्ही ती येतो ना तो नाव तुला भारी पांडू का लांडू काय ते काय? मी म्हणते त्याला प्रेमाने, त्याचं हा वेगळं असं नाव काय आहे. प्रेमान नाव आहे काय पांडू चांगला बरे पांडू आहे म्हणतात त्याला. बघ पांडू कडबी आता तुझ्याकडे बघतो पण तू म्हणला होता ना आम्हाला लग्न करणार काय नाही सांगितलं मग केलं मनपसंतीने केलं तर काय बिघडतंय? तेच की. अरे मग तुम्ही सांगायचं कधी हा सांगणारच होतो तुला तर तू आता वहिनीने केला चोंबड्यापणा काय करावा? हम्म. हा हा चोंबड्यापणा केला ना ती चोंबडी आहे का अजून बी मग तिला व्हिडिओ काढायला हा? लक्ष द्यायला कुणी लावलं होतं? हा? मग आता तुला सांगणारच होतो ना. कधी सांगणार होती आता तू काय बोलला? सगळ्या गावाने अख्ख्या गावाने पाहिलं मग इज्जत पडला अशी याची लटकिवल्या अरे पण तू काय बोलला तुम्ही लग्न करणार आहे का मग सांगितलं ना आम्ही आला. करणार. हे पांडू आहे काय बरंय. अरे तो गावात सांगण्यासारखा मोकार आता काय तू माहिती माझा देत व्हिडिओ असतो बघितला असशील तेव्हा तू
माहितीये ना, बघितलंय ना मी. ह्यांचं सगळं उघडकी लागल्यावर कशात हे झालेत बघा ना, त्यांचे तोंड आणि ते, तरी रुबाबच चालू आहे ह्यांचा. आज जरा थोडं सुद्धा लाजत नाही आणि थोडं सुद्धा घाबरा नाही त्या. उचल आपण भाऊ काय येतो आपण इथं लहान मोठा उभा आहे. अरे, पण लहान नाही तर पळून गेलो तर तेच काय ना. तुला सरळ सरळ सांगते, ती सांगितलं, सांगते. तोंडाने सांगितलंय काय मी. कधी ज्यावेळेस पाहिलं हिने पाहिल्यावर आधी म्हणली तू आहे, मग त्यांच्यासमोर सांगणारच बघतो. होतो. आणि मायाकडून पैसे घेऊन त्याला द्यायची काय गरज होती. अरे ऐकून घे भाऊ. आवाज यावा जुगार खेळत होतो गावात. नाही खेळत. हा, नको सांगू तू. काय माहितीये ते तसा मुलगा नाहीये. हा, वहिनी, नका खोटं सांगू. हा? मरणाचं दारून ते पितं गावात. काय नाही करत. ते काय कामाला आहे, सांगायचं आपल्याला? चांगल्या कामाला आहे. वहिनी काही तुला नाही करत कसं काय नाही. उद्या? अरे अहो, तसं आम्ही म्हणते काय माझं म्हणतो, काही नाहीये, ऐका. पण आहेत मित्र आहे तर मग तुलाच माग अरे मग बोलवून तर लग्नच करून टाका ना तुम्ही. काय माझ्या डोक्याला ताप ठेवायला तिथं. पण तुला सांगायचं होतं का भाऊ तू वहिनी जाऊन मागणे घाला. मग आम्ही कधी सांगायचं होतं? मी तुम्हाला रोजच तीच चाललं होतं, तुम्ही लग्न करा. तुम्ही एकदा मी बोलल्या का? आता तिला त्या दिवशी मी म्हणले होते वहिनी असं असं हाई आहे, तू भाऊ संग बोलून मागणे घालायला जाय. तिला सांगितलं होतं, तिच्या कानावर घातलं होतं मी. तू कधी मला म्हणली कधी? अहो मी काय म्हणलं, नाही नाही काय आहे दादा, चल ना. ते वहिनीला आहे ना आमच्या बद्दल आहे ना काहीच नाही, म्हणजे असं फार थोडी सुद्धा माया नाही, त्याच्यामुळे ती ना तिखट मीठ लावून सांगते. मायेचा विषय नाही, नाही, नाही. नाही. सांग ना, माझं पण आता ती म्हणती का ह्या मुलाला मी ओळखते. काय ओळखते? तो चांगल्या कामाला आहे, तो काहीच नाही, त्याला कसलं व्यसन नाही का काही नाही, पूर्ण निर्व्यसनी मुलगा आहे तो. तो गावात दिसतो मला हिंडताना, पण तो काय करतो काही मला माहित नाही. त्याचं हिंडून फिरूनच काम आहे, तर हिंडतानाच दिसणार ना का घरात बसून असणार. विषय आहे चांगला. आणि मी गाडी बुक केली, म्हणलं मला थोडं पेमेंट लागते, आपण पैसे परत बनव करा. मग सांगितलं पैसे मी मी परत देईन त्यांचे. पेमेंट झाल्यावर तो रुपया परत रिटर्न देणार म्हणून होता. घेतले होते पैसे. अरे पण इथं भावाची परिस्थिती पाहिली का? भावाकडे पैसे आहेत नाहीयेत, काय परिस्थिती माझी? तुझ्याकडे पैसेच नाहीत का? तिला 5 तोळ्याचं कंठन करायला तुला आलं पैसे त्याच्यावर नाही. त्याच्यावर गंडवलं येतं चाललंय. आता 5 तोळ्यावर. ते कोण आले साहेब कुडाले इन बिन करून? म्हणजे अजून ओळखीतच नाही ते. नाही आता हे काय मला नवीन ओळखलंच नाही. तुला जे सांगितलं होतं मागणी करायला जायचं हेच स्थळ. हेच आहे. हा ग बाया. चॉईस दोघींची बहिणीची भारी आहे बरं का तुमची. एकच नंबर आहे, मानलं तुम्हाला. काय वाईट आहे नाही 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 नाही. सांग सांग, मी कुठं वाईट बोललो मी? त्यांच्यातही काय वाईट आहे? वाईट म्हणलोच त्यांच्यातही नाही काय मी. वाईट आहे? अरे ते फ्लॅट घेतलाय ना, ती तुझ्या नाव करावं लागेल ना. होय. उरक ना मग. काय चाललंय काय? अहो मागणे घालायला आला तुम्ही, लगेच फ्लॅटचं कुठं बोलाता, लग्नाचा बोला, तो विषय काढा. म्हणजे तू अजून घरी काय बिगर सांगितलं? लागण्याचं आमची अशी काय अशी टाकायची काय? तुमचा विचार आहे का? आमची म्हणजे आता- बहिणी अशी मोकार बोंबलत घेऊन जाऊ दे बोलायच्या. भाऊ, एक सांगतो. हं. आता 2 वर्ष बहीण कुठे होती? बाहेरच होती. बाहेरच होती हं. ना. मग आमचं आहे ना ही खरोखरच प्रेम आहे. ही काय असं मग तुम्ही लग्न करून हिंडाला मग का मग इज्जत घाली का? अहो, राहिलेच काय आमचं लग्नाचं? आमच्या डोक्यात थोडी गणगण हं. होती. ही कामाला लागायची होती, मी कामाला लागलेलो आहे. बरं भाऊ, हा मी कॉलेजचेच मित्र आहेत, सोबत काम केलेले आहेत, त्याच्यामुळे हाय. मी तुला काय म्हणलं, वहिनीला पण सांगितलं मागणी घाला. आमचं असं काही नाहीये, फक्त फोनवर बोलत होतो, ओळख आहे. आणि आम्ही माग 2 वर्षापासून एकत्र येतो. शाळेतच तिथं एकत्र आहे. एकाच ऑफिसला होतो तर असं आहे. पण दुसरं काही तू विचार करू नको. तू काही मी माझं काय म्हणणं होतं तुम्हाला, तुमच्या पसंतीन काय नाही पसंत नाही ना, पण तुम्ही असं आणि- माही घालू नका ना इकडे तिकडे हिंडू नका ना, असं नाही, लोकांना नाही, बिगर लागणार दादा, आमचं सुद्धा आहे ना, विचारून घे त्या मुलाला, काहीच व्यसन नाही, तो चांगल्या कामाला आहे. आमचं पण ठीक आहे ना. खरोखर प्रेम आहे एकमेकांवर. माझा तुझ्या विश्वास आहे पूर्ण. हा? आणि तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं आम्ही वागलो नाही, करणार पण ते नाही. वहिनीचं नाव आणि आहे. पाहुणं एवढं 2 वर्षापासून खरं प्रेम असून सुद्धा तुमच्या कधी दारात आलोय किंवा तुमच्या तर काही गावात विषय तरी नाही, कोणाला कधी- काय कधी काय काय माहिती फोनवर आहे, कधी काय बोलताना करतात पाहिलं. पुरी इतके किंवा विषय काय आम्ही नाही, कधी आता ते- उगा फक्त तुझे पैसे देत आणि तिने पाहिले म्हणून मग मी तुझा संशय. आता शेवट माझ्या असा झालाय. संशय घ्यायला मी हिला आधीच सांगितलं होतं, पण भाऊला तू सांग आणि मागणी घालायला. ती म्हणलीच नाही मला ना. आणि आमचं सुद्धा पोर. आणि हे बी आम्ही करू शकत होतो ना तुमच्या परस्पर. आमचं झालं माझा तुमचं, आमचं विरोध बोलणं. नव्हताच ना तुम्हाला. नाही आम्ही पण सांगत अजून होतो ना त्यांना, आमच्या भावाचा विरोध नाही, काय नाही, पण- तेवढे भांडणाचं काय करायचं? विषय असा होता तुमच्या बहिणीचा की बी माझ्या बरी भावाच्या लागली परस्पर हसायला. काहीच करणार नाही. एवढे मोठे भारी भारी बोल. उद्योग काय? वाढून ठेवलेत, हसायला येऊ राहिले मला. नाही नाही काय नाही, बोला बोला. उद्योग काही नाही वाढवले बोला. आम्ही, फक्त विचारून घे. मी काय जुगारी नाही केला तर काय असं म्हणजे नाही काय नाही, मीच गावरान. मुद्दाहून म्हणले होते. तुम्ही माझी चौकशी करा. नाही, मी खोटं बोलले होते. मग माहिती काय नाही, मला. तुमच्या बहिणीला मी तुलासारखं जपून काय अडचण नाही येणार. तुमच्यापर्यंत माझी तक्रार पण नाही येणार. आणि तुला लय लग्नाची काही नव्हती म्हणजे आधी ताईचं लग्न करायचं, मग नंतर पाहू माझं. आता मग बरोबर आहे, ताई मोठी म्हणल्यावर ताईच मी तर म्हणत होतो तुला एकाच मांडात करू दोघींची बी ना. साडू लय
हा आम्हाला सध्या आहे ना ते प्लॉट हिच्या नावचा करायचा आहे त्याच्यामुळे पुढे गडबड आहे मला. चांगलीच माणसं. हा म्हणजे आणि असं आमचं काय पण नाही. दादा मी तुला सांगते ते 50,000 रुपये ना तू परत माझ्याच नावावर हा. टाकणार होता विचार अजून त्या व्हिडिओ मध्ये असेल. त्याच्यात असेल बघ रेकॉर्डिंग आणि अजून 1,00,000-2 लाख असले तर द्या आम्हाला मी परत देतो पगार झाला की हात लगेच जोडतो तुमच्या पुढे यांनी नको नको केलंय तुला आता आहे म्हणलं होतं ना ना. आता ही वजन तुम्हीच सांभाळा मग तुम्हाला कळेल किती वजन लोड पडतो यांचा. असं नाही ना. आपण म्हणजे एक तारीख ठरवू. हा नाही नाही, लग्न तुमचं लग्न करून देणार बरं नाही. मी तसं काय काय म्हणते थोडंच मग नाही ते 50,000 त्याला लागतायत गाडी गाडी घ्यायला घ्यायला लागते. मग गाडी- तेवढं ते परत माझ्याच नावावर टाकणार आहे अरे लागण्याला पैसे लागतात ना, तर इथे लागण्याचं बघावं लागलं. तुझ्याकडे भरपूर आहे एक काम करा तुम्ही लग्नाची ना काळजी करू तुम्ही फक्त या. तर लग्न साधीच करणार आहे मी. लग्न काय तुमची मोकार अहो, असं तुम्ही नको तरी बी आहे आम्हाला, ना तुम्ही काहीच खर्च नकोय. काहीच करू नका. काय झालंय आम्हाला गाडी आणायची की तुमचं पेमेंट देऊन जाईल. तर राहू द्या. गाडी आणली गाडी आणली यांना 2 लाख रुपये देऊन तुला टाक का नाही घेत? त्याला नाही 2 लाख रुपये मला नको 2 लाख बरं जाऊ द्या. त्यांची इन बिन म्हणून त्याला पगार नाही नाही काय गरज नाही तुम्ही ना काळजी करू नका देऊ आहे ते पैसे आहेत ते. ते काय सोन्याची चैन आहे गळ्यात. तसं काय बेस काय कारण नाही. वाटत नाही असेल काही एवढी हे असते अडचण असेल म्हणून तुम्हाला तशी माणसं चांगली भेटली भेटली. हा नाही बहिणीच चांगल्या आहेत माझ्या. आहे ना त्यांचीच बरं आम्ही चलू का मग म्हणलं हो थांबा हो 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 थांबा ताई. लगेच चलू का म्हणजे नाही, पुढे का लगेच मला- लगेच घेऊन जा. आम्ही- म्हणजे का मी तीच म्हणतो मग इज्जत नका काढू तुम्ही तीच आता तुला काढू सही नाही करायची काय तिथे करीन ना मी पण तीन मी दिले, आता तीन. लग्नाचं चाललंय लग्न झाल्यावर लावत्यानच ना आता आम्ही घेऊन येईन. मग तुम्ही येता आम्ही काय घेऊन येईन तिला सही करायला. चहा पाणी कर त्यांना काही थंड बिंड. तर तू हळूमध्ये गेलो तुझ्या डोक्यावरलं बरं झालं शिन गेला. जाऊ द्या वाईट काय? पाहुणे विषय असा असतो आता तुम्ही बी आज दोघं अडचणीतच होते ना राव. काय सांगायचं आता नाही? या पिसळी गेल्या म्हणजे तुमचं व्यवस्थितच आहे. चला तिथली बारकी झिपरी पिसळ होती मला. बरं चल ना सही करा आली असती आहो, ए, आहो, आता झालं ना, तुम्ही चला. येता का घेऊन चला. आम्ही घेऊन बरं येतो. चहा बी पिऊन द्या